नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. मंगळवेढा तालुका कृषी कार्यालयाकडून नाला बंडिंग कामकाजात 24,11,000चा गैरव्यवहार. 2 तत्कालीन अधिकाऱ्यांसह 27 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल. सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही, आमदार गणपतराव देशमुख यांची खंत. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी हमी भाव मिळाले पाहिजेत, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेनंच पुढाकार घेतला आहे, डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांचे प्रतिपादन. कारखानदारी अडचणीत होती, शेतकऱ्यांची कोणतीही कामे होत नव्हती, म्हणूनच भाजप प्रवेश, कल्याणराव काळे यांचा खुलासा. आणि गुढीपाडवा सणानिमित्त दामाजी कारखान्याच्या वतीने सभासदांना 10 रुपये किलो दराने साखर वाटप सुरू. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. मंगळवेढा येथील तालुका कृषी कार्यालयाने सन 2010-2011 या कालावधीत केलेल्या शासकीय कामामध्ये संगणमताने 24,11,253 रुपये रकमेचा शासकीय अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी गजानन निवृत्ती ताटे तसेच सुरेश चंद्रकांत गरुड यांच्यासह 27 कृषी कर्मचाऱ्यांवर मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दिनांक 1 एप्रिल 2010 ते 29 एप्रिल 2011 दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील विविध शासकीय कंपार्टमेंटची कामे करण्यात आली. प्रत्यक्ष ठरवून दिलेल्या मोजमापाप्रमाणे कामे न करता कमी कामे करून शासकीय पैशाचा गैरव्यवहार केला आहे. याबाबत चौकशी अधिकारी म्हणून सोलापूरचे आबासाहेब साबळे यांनी चौकशी केली होती. यात गैरव्यवहार झाल्याचे दिसून आल्यानंतर सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर केला होता. सदर अहवालाचे विभागाकडून पडताळणी केली असता खालील कर्मचाऱ्यांनी संगणमताने 24,11,253 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले असल्याने पंढरपूर विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे यांनी सोमवारी संध्याकाळी मंगळवेढा पोलिसात 2 तत्कालीन कृषी अधिकाऱ्यांसह 27 कर्मचाऱ्यांवर फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल झालेले अधिकारी व कर्मचारी पुढील प्रमाणे: तत्कालीन तालुका कृषी अधिकारी गजानन ताटे व सुरेश गरुड, कृषी सहाय्यक राजाराम ढेपे, कृषी पर्यवेक्षक अशोक कांबळे, मंडल कृषी अधिकारी दिलीप शेडगे, कृषी सहाय्यक महादेव फराटे, कृषी पर्यवेक्षक मधुकर चव्हाण, कृषी सहाय्यक बाबासाहेब चौगुले, बाबासाहेब पाटील, प्रसन्नजीत जानराव, वालचंद भोई, रवींद्र सरसंबी, काशीनाथ भजनावळे, किरण मांगडे, शिवापाद देगिल, लक्ष्मण डुम, भीमू माळी, रवींद्र आंदळकर, रामचंद्र एकतपुरे, प्रशांत कोळी, राजाराम मदने, दत्तू जाधव, अंकुश वाघमोरे, गौतम बनसोडे, दत्तात्रय जाधव, हिंदूराव पवार, तानाजी लवटे, अभिजित धेडे, प्रमोद चव्हाण आदी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून देखील सरकारने एकही छावणी उघडली नाही. कर्जाला कंटाळून 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अनेक प्रश्न असून देखील केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात फडणवीस सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याचा गंभीर आरोप आमदार गणपतराव देशमुख यांनी सरकारवर करून तोफ डागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ सोमवारी सांगोल्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी देशमुख म्हणाले, शेतीमालाला 1.5 हमी भाव 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी शिफारशींची अंमलबजावणी करू, यासह अनेक आश्वासने मोदी सरकारने दिली, परंतु दिलेल्या एकाही आश्वासने पूर्तता अद्याप झाली नाही. गेल्या 70 वर्षातील सर्वात भीषण दुष्काळ पडला असून हजारो जनावरे चाऱ्याअभावी कवडीमोल दराने विकली जात आहेत, परंतु राज्य सरकारला याची जाणीव नाही. यावेळी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारवर कडाडून हल्ला चढवत आमदार गणपतराव देशमुख यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी हमी भाव मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ॲडव्होकेट आंबेडकर हे शनिवारी अक्कलकोट येथे प्रचार सभेसाठी आले असता
त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या प्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी आंबेडकर म्हणाले, सोलापूर शहराचा विकास हा पॉलिटिकल लीडरशिप कुमकुवत असल्याने झाला नाही। आपण टेक्सटाईल पार्कसाठी प्रयत्न करणार आहोत। सोलापूरचा पाणी प्रश्नही गंभीर आहे, पाण्याच्या नियोजनावर लक्ष देणार आहे असे सांगितले। एक श्रीमंत होण्यापेक्षा अनेक श्रीमंत झालेले परवडेल, यासाठी पैशाचे सार्वत्रिकरण झाले पाहिजे। सध्या सहकारी साखर कारखाने बंद पडले आहेत, खाजगी कारखाने सुरू आहेत, लहान कारखाने झाले पाहिजेत। काही कुटुंबाकडे मालमत्ता एकवटली आहे, पैशाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। सध्या बँकिंग व्यवस्था मनोवाद्यांच्या हातात आहे, काही तारण ठेवल्याशिवाय बँका पैसा देत नाहीत। ही व्यवस्था मोडीत काढण्यासाठी वेगळी बँकिंग व्यवस्था निर्माण करणार असल्याचेही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले। भाजप सरकारने गरिबांना अनेक योजनेचा लाभ मिळवून दिला आहे। सध्या राजकीय परिस्थिती बदललेली आहे। आम्ही विकास कामाची पावती घेऊन लोकांच्या पर्यंत जात आहोत, तर काँग्रेसचे नेते पार्ट्या देऊन लोकांना खुश करीत आहेत। पण आता जनता हुशार झाली आहे। मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेनेच पुढाकार घेतला असल्याचे प्रतिपादन सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी केले आहे। डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी सोमवारी नंदेश्वर, लेंडवे चिंचाळे, गोणेवाडी, शिरशी, खुपसंगी, जुळोणी, सिद्धेणकेरी, पाटखळ, हुन्नूर, शिरनांगी, बावची आदी गावांना भेट दिली। नंदेश्वर येथे आयोजित गाव भेट दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते। डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी म्हणाले, तुम्ही काय काम केले ते आधी सांगा, असा जाब विचारला जात आहे। काँग्रेसकडे 60 वर्षे सत्ता होती, या काळात काँग्रेसला विकास करता आलेला नाही। ती कामे केल्याने लोकांना सांगितली जात आहेत। तुम्ही खरेच काम केले असते तर ही पाळी आली नसती। सध्या देशभरात राजकीय हवा बदललेली आहे। भाजपामध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। इतर पक्षात निवडून येण्याची खात्री नसल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले। व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुका अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम कुदळे, प्राध्यापक येताळा भगत, काशीनाथ पाटील, नामदेव जाणकर, रासपचे युवक जिल्हाध्यक्ष बापू मेटकरी, तालुका अध्यक्ष धनाजी गडदे, बापूसाहेब गरंडे, नारायण गोवे, संभाजी खापे आदी जण उपस्थित होते। सत्ताधारी आणि सत्तेविरोधातील आमदार, खासदार पुढच्या आणि मागच्या दारातून आपली कारखानदारी टिकवण्यासाठी कामे करून घेत असतात, परंतु आम्ही मात्र सत्तेबाहेर आणि विरोधातील आमदार खासदार नसल्याने आमची कोणतीही कामे होत नव्हती। याशिवाय आमच्या सोबत असलेल्या शेतकऱ्यांचीही कामे होत नव्हती। म्हणूनच कारखानदारी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजप प्रवेश करीत असल्याची भूमिका सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी आपल्या समर्थकांच्या पुढे मांडली आणि समर्थकांच्या साक्षीने भाजपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले। गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यातील काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचे खंदे समर्थक कल्याणराव काळे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या वृत्ताने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली होती। राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेत साखर कारखानदारीवरील संकट दूर करण्याचा शब्द घेत कल्याणराव काळे यांनी भाजपमध्ये जाण्याचे ठरवले होते। यासाठी आपल्या समर्थकांना एकत्र बोलावून येथील इसबाव येथील श्रीराम मंगल कार्यालयात काळे यांनी आपल्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा केला। आपल्या समर्थकांना आपली भूमिका सांगताना त्यांनी सध्याचे आमदार भारत भालके यांच्यावरही आरोप केले। विरोधी आमदार असल्याने आपल्या कारखान्याची अडचण सत्ताधाऱ्याकडून सोडून घेताना आमचा विचार कोणीही केला नाही, अशी खंत काळे यांनी आपल्या समर्थकांसमोर व्यक्त केली। गुढीपाडवा सणानिमित्त श्री संत दामाजी सहकारी कारखान्याच्या वतीने मंगळवेढा व कारखाना साइट वरील साखर विक्री केंद्रात सभासदांना 10 रुपये किलो दराने साखर वाटप सुरू करण्यात आले आहे। प्रति शेअर्स 30 किलो पॅकिंग मध्ये प्रति किलो ₹10 या सवलतीच्या दराने प्रत्यक्ष साखर वाटप करण्यात येत असून सभासदांच्या सोयीच्या दृष्टीने दिनांक 2 एप्रिल 2019 ते 10 एप्रिल 2019 या कालावधीत खालीलप्रमाणे केंद्रात साखर विक्री सुरू राहणार आहे। साखर वाटप गावनिहाय केंद्र पुढील प्रमाणे: कारखाना साइट उचेटान, बठाण, मुढवी, ब्रह्मपुरी, माचनूर, राहटेवाडी, तांदर्डी, मंगळवेढा, नागणेवाडी, कारखाना ऑफिस मंगळवेढा शहर व कारखाना साइट केंद्राव्यतिरिक्त तालुक्यातील इतर संपूर्ण गावे तसेच ज्या सभासदांची शेअर्स रक्कम अद्याप अपूर्ण आहे अशा सभासदांची शेअरची रक्कम जमा करून घेण्यासाठी साखर विक्री केंद्राच्या ठिकाणी जमा पावती देण्याची व्यवस्था केलेली आहे। तरी संबंधित सभासदांनी आपली अपूर्ण शेअरची रक्कम भरून
वेळेत साखर उचल करून कारखान्यास सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन समाधान अवताडे यांनी केले आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मंगळवेढा तालुका कृषी कार्यालयाकडून नाला बंडिंग कामकाजात 24,11,000चा गैरव्यवहार. 2 तत्कालीन अधिकाऱ्यासह 27 कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल. सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आमदार गणपतराव देशमुख यांची खंत. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी हमी भाव मिळाले पाहिजेत. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेनंच पुढाकार घेतला आहे. डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांचे प्रतिपादन. कारखानदारी अडचणीत होती. शेतकऱ्यांची कोणतीही कामे होत नव्हती. म्हणूनच भाजप प्रवेश. कल्याणराव काळे यांचा खुलासा. आणि गुढीपाडवा सणानिमित्त दामाजी कारखान्याच्या वतीने सभासदांना 10 रुपये किलो दराने साखर वाटप सुरू. हे होताच बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.